नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. बुलेटिनमध्ये स्वागत. वाल्मिक कराडच्या कोठडीची एसआयटी कडून बीड कोर्टाकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड संदर्भामध्ये बीड कोर्टापुढे सध्या सुनावणी सुरू झालेली आहे. एसआयटीची कराडच्या 10 दिवसांच्या कोठडीची कोर्टाकडे ही मागणी असल्याचं कळतंय. देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे आणि कराडचं फोनवरून संभाषण झालेलं आहे अशी सुद्धा माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिलेली आहे. तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा आम्हाला तपास करायचा आहे असं आता एसआयटीनं म्हटलेलं आहे. दुपारी 3:20 ते 3:30 घुले, चाटे आणि कराडचं हे संभाषण झालं असल्याची माहिती सुद्धा एसआयटीनं दिलेली आहे. देशमुखांच्या अपहरणाची तिघांची फोनवरचं संभाषण याची जी वेळ आहे ती आता मिळती जुळती आहे असा सुद्धा दावा एसआयटीनं केलेला आहे. कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. कृष्णा, अनेक महत्त्वाचे मुद्दे एसआयटी सध्या कोर्टाच्या समोर मांडतीये. काय नेमके मुद्दे आहेत? कोर्टानं मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर कोर्टाने या खुनाशी वाल्मिक कराड याचा कसा संबंध आहे हे सांगणं कोर्टासमोर महत्त्वाचं होतं आणि तेच कोर्टासमोर या ठिकाणी सांगितलं जात आहे. महत्त्वाचा भाग जो सांगितला जातोय की 9 तारखेला 3 ते 3:15 दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर 3:20 ते 3:30 म्हणजे पुढच्या 5 मिनिटांनंतरच या तिघांचं संभाषण झालंय. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याचं. आणि त्यामुळे ज्यामुळे हा सगळा मकोका लावला गेलेला आहे त्याची स्पष्टता या ठिकाणी देण्यात येते आहे. आणि एसआयटी कडून या सगळ्याचा तपास करण्यासाठी म्हणजे तिघांचं नेमकं काय बोलणं झालं, नेमका काय यांचं संभाषण झालं, त्यामध्ये काय ठरलं गेलं. कारण की यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे की अपहरण झाल्यानंतर काही तासानंतर त्याचा खून झालाय. म्हणजे बोलणं झाल्यानंतर मारहाण आणि मारहाणीनंतर खून झालाय. आणि त्यामुळे जे कालपासून आपण सांगतो आहोत की मकोका ज्या कारणास्तव लावला गेलेला आहे ते कारण आहे की या कटामध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचा संशय एसआयटीला आहे आणि त्यामुळे हा मकोका लावला गेलेला आहे. आणि त्यामुळे तिघांचं नेमकं संभाषण काय झालेलं होतं, यांचं संभाषण आणि अपहरणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं देखील एसआयटीनं यामध्ये सांगितलं आहे. आणि त्यामुळे या तिघांची चौकशी करायचं असल्याचं देखील एसआयटीचं म्हणणं आहे. आणि आता कोर्टासमोर जे सांगितलं जात आहे की मकोका का लावलेला आहे, त्यांच्यावरती गुन्हे नेमके काय आहेत, मकोकामध्ये ते कसे बसतात, मकोकाचे जो कायदा आहे ज्यामध्ये गुन्हा किती असणं आवश्यक आहे, त्यातले चार्जशीट झालेले किती असणं आहे किंवा नंतर किती गुन्हे दाखल असणं आवश्यक आहे, त्यामध्ये वाल्मिक कराडचे किती गुन्हे आहेत, या सगळ्या संदर्भातली माहिती कोर्टासमोर दिली जाते. मात्र अत्यंत महत्त्वाचा भाग हाच आहे की ज्यावेळी अपहरण झालं ती वेळ होती 3 ते 3:15 आणि या दोघांमधलं जे संभाषण झालंय, माफ करा, तिघांमधलं जे संभाषण झालेलं आहे त्याची वेळ देखील 3:20 ते 3:30 दरम्यानची आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्यासाठी 10 दिवसाची एसआयटी कोठडी आवश्यक असल्याचं देखील कोर्टासमोर या ठिकाणी एसआयटीच्या वतीनं मांडण्यात आलेलं आहे. आणखी एक पॉइंट आलेला आहे की हत्येच्या दिवशी सुद्धा कराड यांनी देशमुखांना धमकी दिली आहे असा दावा एसआयटीने केलेला आहे. निश्चित हा दावा केला गेलेला आहे की वाल्मिक कराडच्या हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केलेला आहे. आणि वाल्मिक कराड पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंड्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे मुद्दे द्यावे लागतात. यावेळी 10 मुद्दे एसआयटीच्या वतीनं देण्यात आलेत आणि त्यातलं संभाषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर दोघांची वेळ मिळती जुळती आहे. आणि तू जसं सांगितलंस आत्ता, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मानला गेला पाहिजे की हत्येच्या दिवशीच या ठिकाणी संतोष देशमुख यांना या ठिकाणी पोलीस वाल्मिक कराडच्या वतीनं धमकी या ठिकाणी देण्यात आली होती असं देखील कोर्टाच्या वतीनं मांडलं गेलेलं आहे. आणि हा विशेष म्हणजे दोघांची वेळ जी सांगितली जाते ती मिळतीजुळती आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे हत्येचा कट जसा रचला गेला, म्हणजे आधी धमकी दिली गेली, त्यानंतर अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी खून झाला. त्यामुळे हा जे कडी आहे ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि कराड ज्याच्यावरती मकोका लावलाय, खुनाचा गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे, त्याचा कसा संबंध आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हे कोर्टाच्या समोर या ठिकाणी एसआयटीच्या वतीनं मांडण्यात येत आहे. निश्चित देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे आणि कराड यांचं फोनवरून संभाषण झालं, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एसआयटीनं आज कोर्टापुढे मांडलेला आहे. या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं
त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि म्हणूनच 10 दिवसांची कोठडी द्या अशी सुद्धा मागणी सध्या SITनं कोर्टाकडे केलेली आहे। देशमुखांच्या अपहरणाची आणि तिघांच्या फोनवरच्या संभाषणाची वेळ सुद्धा मिळती जुळती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हत्येच्या दिवशी सुद्धा कराडनं देशमुखांना धमकी दिली होती, हा SITनं एक महत्त्वाचा दावा केलेला आहे। दुपारी 3:20 पासून ते 3:30 घुले चाटे आणि कराड यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं SITनं म्हटलेलं आहे। कृष्णा, पुन्हा एकदा तुझ्याकडे काय नेमके आणखी मुद्दे आहेत जे सध्या SIT कोर्टापुढे मांडतीये? नाही, वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत आणि प्रामुख्यानं संभाषण हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अपहरणाची वेळ आणि त्यांच्या संभाषणाच्या वेळेमध्ये केवळ काही मिनिटांचा फरक आहे आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी SITच्या वतीनं सांगण्यात येत आहे की संतोष देशमुख यांना धमकी या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वतीनं देण्यात आलेली होती, अशा प्रकारचा मुद्दा देखील समोर येतो आहे आणि त्यामुळे 10 दिवसाची पोलीस SIT कोठडी या ठिकाणी मागण्यात आलेली आहे आणि त्यात आता यानंतर कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडनं म्हणणं मांडलं जाईल, ते नेमकं काय म्हणणं मांडतात आणि त्यामुळे यामध्ये कोर्ट किती दिवसाची SIT कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 10 वेगवेगळे मुद्दे SIT कडून मांडण्यात आलेले आहेत आणि कशा प्रकारे हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे आणि हत्येचा कट रचण्यामध्ये कशा प्रकारचा सहभाग आहे हे कोर्टामध्ये SITच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि 10 दिवसांची SIT कोठडी त्या तपासासाठी हवी आहे असं देखील सांगण्यात येत आहे। त्यातला महत्त्वाचा म्हणजे तिघांमध्ये नेमकं संभाषण झालं आहे हे फोनच्या तपासणीनंतर स्पष्ट होतं आहे, मात्र नेमकं काय संभाषण झालं आहे हे तपासायचं असल्यामुळे ही कोठडी हवी असल्याचं SITच्या वतीने कोर्टासमोर मांडण्यात आलेलं आहे आणि काही वेळानंतर या कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडनं युक्तिवाद केला जाईल, ते नेमका काय युक्तिवाद करतात आणि त्यानंतर SIT किती दिवसाची कोठडी या ठिकाणी SITला दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित देशमुखांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी घुले चाटे आणि कराड यांचं फोनवरून संभाषण झालेलं आहे। कृष्णा, SITने या संदर्भातला दावा केलेला आहे आणि त्यामुळे नेमकं काय संभाषण झालं त्याची आम्हाला आणखी चौकशी करायची आहे, यासाठीच ही आम्हाला 10 दिवसांची कोठडी हवी आहे अशी सुद्धा SITनं मागणी केलेली आहे। कृष्णा, नाही, निश्चित हाच सगळ्यात महत्त्वाचा दुवा यामध्ये मांडला जातो आहे की अपहरणाची वेळ ही 3 ते 3:15च्या दरम्यान होती आणि दोघांमधलं जे संभाषण झालं आहे SITच्या मते त्या दोघांमधलं जे संभाषण झालेलं आहे त्याची वेळ 3:20 ते 3:30 आहे आणि यामुळे या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालेलं आहे या सगळ्या संदर्भात SITला माहिती हवी आहे आणि त्याच अनुषंगानं ही कोठडी मागितली जाते आहे आणि हा संभाषण हा कटाचा भाग होता आणि त्यानंतर म्हणजे 3:15 वाजता या ठिकाणी अपहरण झालं तिघांमध्ये म्हणजे सुदर्शन घुले चाटे आणि त्या वाल्मिक कराड यांच्यामध्ये 3:20 ते 3:30च्या दरम्यान या ठिकाणी संभाषण झालं आणि पुढे अपहरण होऊन काही तासामध्ये त्याचा खून संतोष देशमुख यांचा खून झालेला होता आणि त्यामुळे या सगळ्याशी धागेदोरे SITच्या वतीनं जोडण्यात येत आहेत आणि यांच्या संभाषणातल्या चौकशी करायची आहे। म्हणजे यांनी आपण पाहिलं तर विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत, त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत। संभाषणामध्ये नेमके तिघांना समोरासमोर बसून चौकशी केली जाईल, त्यांना वेगवेगळी यामध्ये तुमचं काय संभाषण झालं याची चौकशी करायची आहे, अशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी SITच्या वतीनं कोर्टासमोर केली जाते आहे आणि त्यामधूनच SIT किती दिवसाची कोठडी मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता तरी SITच्या वतीनं वेगवेगळे मुद्दे 10 मांडण्यात आलेले आहेत आणि या कटामध्ये वाल्मिक कराड याचा कसा सहभाग होता हे मांडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी तांत्रिक पुरावे म्हणून संभाषणाचा आधार या ठिकाणी दिला जातोय आणि ह्या तांत्रिक पुराव्याला तपासण्यासाठीच आणि समोरासमोर बसून वेगवेगळी बसून तपासणी करायची आहे, त्यामुळे ही कोठडी हवी आहे अशा प्रकारचं देखील कोर्टासमोर SITच्या वतीनं सांगण्यात येत आहे। निश्चित वाल्मिक कराडवरती आधी जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांची लिस्ट सुद्धा SITनं सरकारी पक्षाकडून सध्या कोर्टामध्ये सादर केली गेली, त्यासोबत आरोपी विरोधात देखील इतर आरोपी जे आहेत त्यांच्या विरोधात देखील कसे गुन्हे दाखल झालेले आहेत याआधी त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। याचा या सगळ्या केसवरती कसा परिणाम होणार आहे?
नाही, मकोका ज्यावेळेस लावला जातो त्यावेळेस संघटित गुन्हेगारी मध्ये मकोका लावला जातो. त्यामध्ये खंडणी असेल, खून असेल, अशा वेगवेगळे ज्या घटना होतात त्यावेळी संघटित गुन्हेगारी असते, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग ज्यामध्ये असतो. आणि यापूर्वी देखील अशाच पद्धतीचे त्यांचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि त्यानंतर ह्या असे त्यामुळे मकोका या ठिकाणी लावला जातो. आणि मकोकाच्या मुळे ही सगळी यादी जी आहे ती कोर्टासमोर वाचून दाखवण्यात आली. आणि आम्ही जो मकोका आरोपी विरुद्ध लावण्यात आलेला आहे तो कसा योग्य आहे यामुळे ह्या सर्वांसमोरील गुन्हे या ठिकाणी कोर्टासमोर SITच्या वतीनं मांडण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही जो गुन्हा दाखल केला किंवा आम्ही ज्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला या ठिकाणी घेतला आहे तो कसा योग्य आहे आणि तो कायद्याला धरून कसा आहे हे कोर्टासमोर SITच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे हे सर्व जे गुन्हे आहेत सर्वांवरचे, मग तो विष्णू चाटे असेल, घुले असतील, कृष्णा आंधळे असेल किंवा इतर जे सगळे आता एकूण या SIT या मकोकामध्ये जे 9 आरोपी आहेत त्यांच्यावरचे गुन्हे कोर्टामध्ये या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. आणि त्यानुसारच हे सगळ्यामध्ये पुढील जे SITच्या वतीनं 10 दिवसाची कोठडी मागण्यात आलेली आहे त्याचा आधार हा कोर्टासमोर मांडण्यात येतो आहे. निश्चित. कृष्णा, मकोका कसा लावण्यात आला याची सुद्धा संदर्भ सध्या कोर्टानं SITनं दिलेल्या आहेत. त्यासोबतच वाल्मिक कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली, हा एक सगळ्यात मोठा दावा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि जी वेळ आहे त्यांच्या अपहरणाची, त्यांच्या हत्येची आणि या तिघांचं संभाषण हे सुद्धा कुठेतरी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे वाल्मिक कराड आणखी त्याचा पाय खोलात गेलेला आहे. निश्चित हे तांत्रिक पुरावे आहेत आणि यातनं आरोपीचा कटामध्ये सहभाग कसा आहे वाल्मिक कराडचा हे या ठिकाणी सांगितलं जात आहे. म्हणजे सकाळी धमकी देणं, त्यानंतर संभाषण होणं, त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण होणं, अपहरण झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि चाटे यांच्या तिघांमध्ये संभाषण होणं, हे संभाषणाची वेळ आणि दोघांमधले अपहरणाची वेळ आणि तिसरा जो या ठिकाणी पुरावा दिला जातोय की सकाळीच या ठिकाणी संतोष देशमुख याला धमकी, हे तीनही गोष्टीचा तांत्रिक पुरावा या ठिकाणी कोर्टासमोर मांडला जातो आहे. आणि त्यामुळे कट कसा रचला गेला आणि यातून हत्या कशी झाली, यामध्ये वाल्मिक कराडचा कसा सहभाग आहे हे कोर्टाच्या समोर SITच्या वतीनं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे हे तांत्रिक पुरावे सिद्ध करण्यासाठीच या ठिकाणी पोलीस कोठडी हवी आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा SITच्या वतीनं कोर्टासमोर केला जातो आहे. आणि हा महत्त्वाचा दुवा या ठिकाणी मानला जातो आहे. आणि आमच्याकडे या सगळ्या संभाषणाचे पुरावे आहेत आणि यासाठी अनेक कॉल ट्रेस केले गेल्याचं देखील SITनं सांगितलं आहे. म्हणजे हजारो कॉल या दरम्यानचे चेक केले गेले, त्यांच्यातले हे मिळते जुळते 6 ते 7 कॉल या तिघांमध्ये झालेले आहेत. आणि या अनुषंगानं हा सगळा कोर्टासमोर मांडलं जात आहे. आणि त्यामुळेच जास्तीत जास्त म्हणजे 10 दिवसांची कोठडी या ठिकाणी मांडली आहे. हे जे पुरावे आहेत हे तपासायचं असल्यानं ही कोठडी देण्यात यावी अशा प्रकारचं देखील SITच्या वतीनं कोर्टासमोर म्हटलं गेलेलं आहे. निश्चित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.